करार साळुंखे. मी पुणे विद्यापीठांतर्गत अण्णासाहेब मगर महाविद्यालयामध्ये PhD करत आहे आणि या माझ्या PhDचा विषय आहे कृष्णा खोरे विकास प्रकल्पांतर्गत टेंभू-उपसा जलसिंचन योजनेचा आर्थिक आणि सामाजिक परिणामांचा विशेष अभ्यास. तर मी तुम्हाला तुम्ही ग्रामपंचायत आराखड्याचे सदस्य आहात, तर तुम्हाला टेंभू जलसिंचन उपसा योजनेचा पाण्याचा लाभ झालेला आहे. तर या पाणी तुमच्या गावात पोहोचल्यामुळे तुम्हाला कोणकोणते फायदे झालेले आहेत तर त्याची थोडीशी मला माहिती द्यावी मी तुम्हाला विनंती करते. तर माझ्या संशोधनाचा भाग हा प्राथमिक स्रोत असल्यामुळे तुमच्यासाठी मी पहिला प्रश्न विचारेल की आपला जो हा परिसर होता, या परिसरामध्ये महत्त्वाचं म्हणजे पावसाचं प्रमाण कमी आहे आणि पावसाचं प्रमाण पूर्वीपासून कमी होतं. तर टेंभू-उपसा जलसिंचन योजनेमुळे आपल्याला पाणी प्राप्त झालेलं आहे आणि त्यामुळं आपल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जो आहे तो कसा सुटलेला आहे. सुरुवातीला बहुतेक काळापासून दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो. तासगाव असेल, कवठेमंकाळ असेल, आटपाडी असेल, जत असेल, सांगोला असेल, मंगळवेढा हा भाग हा पूर्ण दुष्काळी पट्टा म्हणून गणला जातो आणि या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या ही एक महत्त्वाची बाब आहे. या अगोदर आम्ही पूर्णतः टँकरवरती अवलंबून होतो, ते आता थांबलं पूर्ण आणि पिण्याचा मुख्य प्रश्न पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मिटला आणि त्यानंतर महत्त्वाची बाब म्हणजे शेतीमध्ये आमूलाग्र असे बदल झाले. पूर्वीची पिकं घेण्याची पद्धत आमची वेगळी, आत्ताची पिकं घेण्याची पद्धत वेगळी. पूर्वी आम्ही 5 महिन्याची बाजरी, कडधान्य किंवा मूग असल्या खरीप पिकांचा आम्ही सह्यामध्ये समावेश होता, पण त्यामध्ये बदल होऊन आता ऊस, डाळिंब, द्राक्ष ह्या पिकांचा, मका ह्या पिकांचा बदल झाला आणि नगदी पिकं असल्यामुळे लोकांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये बदल व्हायला लागला. त्या आर्थिक परिस्थितीला त्यांच्या राहणीमानावर कसा परिणाम? 100% बदल झालाय. यामध्ये पूर्वीचं राहणीमान आणि आत्ताचं राहणीमान ह्या 10 वर्षामध्ये झालेला बदल आणि पूर्वीच्या राहणीमानामध्ये फार मोठा बदल झालाय. पूर्वी छप्पर गव्हाच्या काडाचं छप्पर, पत्रा किंवा अशा पद्धतीचं राहणीमान होतं. कौलारू घरं होती, माळवताची घरं होती. आता ते पूर्ण त्यामध्ये चेंजेस झाले आणि आता सध्या प्रत्येक माणूस हा घर बांधत असताना स्लॅबमध्ये बांधतो. आधुनिक पद्धतीचं सर्व सोयीस्कर निघतो. पूर्वी टॉयलेट सुद्धा बांधलं जात नव्हतं, आता पहिल्यांदा टॉयलेट बांधलं जाते आणि नंतर घर बांधलं. त्यामध्ये वैचारिक पण बदल झाला ना. शैक्षणिक स्थिती सुद्धा एक नंबर झालेली आहे. शैक्षणिक स्थिती अशी आहे, पीक पद्धती जुनी होती, आता नवीन पीक पद्धतीमध्ये आधुनिक पद्धतीचा वापर व्हायला लागला, उत्पन्नामध्ये वाढ व्हायला लागली. त्यामुळं मुलांच्या शिक्षणावर 100% बदल झाला देण्यात आले. आणि तुमच्या आजूबाजूला तरुण लोकांसाठी काही रोजगाराच्या संधी त्यामुळे निर्माण झाल्या. बागायत क्षेत्र वाढल्यामुळं आपसूक सगळ्यांना रोजगार निर्मिती झाली ना. कोण गाई म्हशींचा गोटा करायला लागला, कोण म्हणजे द्राक्ष बागायचं ना, दूध उत्पादनामध्ये आमूलाग्र बदल झाला. 500 लिटर गावात दूध होतं, आज 5,000 लिटर दूध आहे. फरक झालाच ना, 100% बदल झाला. त्यानंतर डाळिंब पिकात वाढ झाली किंवा द्राक्ष, ऊस ही सगळंच वाढलं. एक कांडे इथं पुजायला मिळत नव्हतं पूर्वी, आता कुक्कुटपालन व्यवसायामध्ये कुक्कुटपालन व्यवसाय चालू आहे. आणि अजून तुम्हाला काय अपेक्षित आहे? टेंभूच्या टेंभू असेल, म्हैसाळ असेल किंवा टेंभू योजनेचंच पाणी प्रामुख्याने आम्ही वापरतोय. त्यामध्ये फक्त मुद्दा हाच आहे की वेळेवर पाणी देणं. पिकाला आवश्यकता आहे त्या वेळेत पाणी येणं महत्वाचं आहे. इथं पाणी आलं ह्यापेक्षा वेळेत येणं महत्वाचं. पीक वाळून गेल्यानंतर पाणी येऊन उपयोग नाही, त्याचं रेग्युलेशन व्यवस्थित चालावं. त्यांच्याकडून होणाऱ्या पाणी पुरवठ्यात तुमच्याकडे आवर्तन जी येत आहे त्याच्यामध्ये थोडा बदल करणं प्रशासकीय 100% प्रशासकीय बदल व्हावा आणि वेळेत पाणी, शेतकऱ्यांची मागणी आहे त्या वेळेत पाणी यावं असं तुम्हाला ही एक तुमची शिफारस आहे. आणि तुमच्याकडून जी पाणीपट्टी वसूल केली जाते त्या बाबतीत त्याला एवढाच फार सूक्ष्म पारदर्शक नाही. पाणीपट्टीचा विषय त्यामध्ये पारदर्शकता आणायची आणि सूक्ष्म पद्धतीने त्याच्यावर निरीक्षण होऊन जेवढं भरायला लागतं तेवढं वसूल करावं. आवाडावी होऊ नये, शेतकऱ्यांनाही पाणी परवडलं पाहिजे, त्या बेसनं पाणीपट्टी आकारली जावी. जलसिंचन योजनेकडून येणाऱ्या पाण्याच्या बाबत
तुमच्या काही शिफारशी विशेष असतील तर त्या तुम्ही सांगा. टेंबू योजनेनं वेळी पाणी सोडावं, शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे किंवा आवश्यकता ज्यावेळी आहे त्यावेळी पाण्याची उपलब्धता करून द्यावी आणि जे तुम्ही पाणी सोडणार आहे ते अगोदर सूचना असाव्यात. अगदी पेपरला जाहीर करून जरी त्यांनी ते कळवलं सगळ्या शेतकऱ्यांना तरी सुद्धा एक नंबर काम होईल, व्यवस्थित चालेल. खरंच आहे ते. सिस्टीम लागणार आहे ती आता वरच्या लेवलला